चिल्लर अमाऊंट गुंतवणूक करून 20 करोड त्याचे होऊ शकतात का? कशा प्रकारे एक छोटीशी गुंतवणूक तुम्हाला 18-20 करोड रुपये देऊ शकते? आणि हा जो बिझनेस बोलतोय ना, हा कहर बिझनेस आहे. तुम्हाला वाटत असेल मी कुठेतरी म्युच्युअल फंडमध्ये SIP करायला सांगणार आणि त्याचे 50 वर्षानंतर एवढे होणार किंवा 100 वर्षांनी होणार. नाही, 10-20 वर्षातली जादू मी तुम्हाला दाखवतोय आणि म्युच्युअल फंडची बिलकुल नाही. रिअल इस्टेटमधून कसा पैसा बनतो हे मी तुम्हाला सांगतोय. लूप होल्स काय आहेत आणि त्याचा वापर कसा करून आपल्याला घ्यायचा हे मी डिटेल सांगतोय. वेळ बिलकुल घालवणार नाही. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. वेळ नसेल इथंच थांबवा, लाईक करा. खूप मेहनत घेतोय मी असे कंटेंट बनवण्यासाठी आणि मी चॅलेंज देतोय. असे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळत नाहीत ज्या क्वालिटीचे व्हिडिओज मी बनवतोय आणि जेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय. कारण यातल्या 90% गोष्टी मी स्वतःवर इम्प्लिमेंट केलेत. मी स्वतः या गोष्टी फॉलो करतो आणि म्हणून याचा फायदा मला होतोय जो मी तुम्हाला हे सांगतोय. बघा, बेसिक एक गोष्ट, मी एक फ्लो चार्ट तुमच्यासाठी तयार केलाय आहे. एक्सेल शीट पुढे आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतोय. पण पहिला सेक्शन्स माहिती पाहिजेत, लीगल बेस याचा काय आहे हे माहिती पाहिजे. असं व्हायला नको अरे यार काय सांगतोय, हे तर कायद्यात बसतच नाही. जर कोणी CA असेल तुमच्यापैकी, लीगल फर्म्समध्ये काम करत असेल, तर त्याला सेक्शन बघितल्यानंतर कळेल की हो हे अलाउड आहे. बघा, आपण स्टार्ट करतोय. बेसिकली माझा एक बिझनेस आहे असं आपण म्हणू शकतो. माझा म्हणजे इन टर्म्स ऑफ तुमचाही. तुम्ही काहीतरी बिझनेस करताय किंवा XYZ ऍक्टिव्हिटी करणार आहात किंवा जॉब करतोय म्हणणार तुम्ही, काही इश्यू नाही आहे. जॉब प्लस बिझनेस या दोनही गोष्टी असू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. जॉब करत करत मी गुंतवणूक केली, तो बिझनेसमध्येच कन्सिडर होणार आणि त्याच्यापासून मी बेनिफिट्स घेणार आहे. आता दोन प्रकारे याचा फायदा होऊ शकतो. मी जी प्रॉपर्टी परचेस करतोय, एक तर ती रेसिडेन्शियल असेल किंवा कमर्शियल असेल. जर ती प्रॉपर्टी रेसिडेन्शियल असेल तर काही लिमिटेशन्स येतात. ते लिमिटेशन्स कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. कमर्शियल असेल ना, जबरदस्त, काहीच लिमिटेशन नाहीत. कसे लिमिटेशन्स नाहीत आणि कसा फायदा होतो हे मी तुम्हाला सांगतो. पहिला एक सेक्शन येतो, त्या सेक्शनच्या अंडर तुम्ही जे काही इंटरेस्ट पे करता. कोणता सेक्शन आहे? सेक्शन 24B. हा सेक्शन काय सांगतो तर इंटरेस्ट डिडक्शन. याला कोणतंही लिमिट नाही. म्हणजे काय, मी एखादी प्रॉपर्टी खरेदी केली. आता ही खरेदी केलेली प्रॉपर्टी असेल उदाहरणार्थ 1 करोड रुपयांची, आपलं टिपिकल उदाहरण. मग तुमचं तुम्ही काहीही पकडा, 50 लाख, 20 लाख, 30 लाख, 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, डिपेंड ऑन युअर बजेट. 1 कोटीच्या प्रॉपर्टीवर मी जो काही EMI पे करणार, हा EMI पे करत असताना यामध्ये 2 कॉम्पोनंट असतात. कुठले कुठले 2 कॉम्पोनंट असतात? पहिला प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे काय, मुद्दल ज्याला आपण म्हणतो ती मुद्दल. आणि दुसरी एक गोष्ट असते यामध्ये व्याज. आता एक गोष्ट तुम्ही ऐकली आहे का, जेव्हा आपण लोन घेतो ना तेव्हा सगळ्यात जास्त पोर्शन काय असतो माहितीये? ऑलमोस्ट 70-80% पोर्शन असतो व्याजाचा. बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, बँक आपल्याला पिळून खाते, पहिला व्याजच वसुली करते, नंतर मग मुद्दलवर जाते. हे तुम्ही ऐकलंय. याचा अर्थ काय, तर मोठा पोर्शन असतो व्याजाचा. उदाहरणार्थ मला 1 लाख रुपये EMI पे करावा लागतोय. हा जो EMI मी पे करतोय ना 1 लाख रुपये, यामध्ये मे बी 70,000च्या आसपास फक्त असणार आहे व्याज. म्हणजे काय, हे व्याज मी माझ्या इन्कम टॅक्स मधून मायनस करू शकतो. तुम्ही म्हणाल कशाला हे सगळं सांगताय? सगळे डॉट कनेक्ट करणार आहे. पहिला टेक्निकल गोष्टी एक्सप्लेन करतोय आणि मग तुम्हाला मेन एक्सेल शीटवर सुद्धा मी घेऊन येणार आहे. सो ब्रॉडर लेवलला हे जे आपल्याला व्याज द्यायचं आहे ना, हे व्याज डायरेक्ट आपल्याला मायनस करता येतं. पण जे मी तुम्हाला सांगितलं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे किंवा थोडासा त्रास आहे कुठे, होम इंटरेस्ट किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये. इथे बघा, फक्त 2 लाखापर्यंत तुम्ही डिडक्शन घेऊ शकता जर रेसिडेन्शियल असेल तर. कमर्शियल प्रॉपर्टी असेल तर कितीही व्याज लागू दे त्यावर, तुमच्या इन्कम मधून ते मायनस होतं. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा माझा इन्कम आहे 10 लाख रुपये. 10 लाख रुपयावर मला टॅक्स लागतोय. उदाहरणार्थ 10 लाखावर टॅक्स लागतच नाही बिलकुल, पण मी उदाहरण पकडतोय. 10 लाख रुपये माझं नेट प्रॉफिट दिसतंय, त्यावर टॅक्स 30% लागणार आहे. 3 लाख रुपये माझा टॅक्स जाणार आहे. पण जर माझा अजून एक खर्च कमर्शियल प्रॉपर्टीच्या व्याजावर जातोय, EMI मध्ये जातोय. उदाहरणार्थ एक 4 लाख रुपये मी पे करतोय. कशासाठी? फक्त व्याजासाठी. तर 10 लाखामधून 4 लाख वजा होतील, 6 लाख रुपये शिल्लक राहिले, तर 6 लाखावर माझा 30% टॅक्स जाणार आहे. इथंपर्यंत क्लिअर झालात? म्हणजे इन्कम मधून माझा तो टॅक्सचा पोर्शन डिडक्ट होणार आहे जो मी EMI साठी पे करणार आहे. दुसरा एक महत्वाचा सेक्शन हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, सेक्शन 24A. हा खूप महत्वाचा आहे. याला स्टँडर्ड डिडक्शन म्हटलं जातं. मी चॅलेंज देतोय, 90% लोकांना हा सेक्शन माहिती नसणार आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा हा तुम्हाला माहिती होता का. आणि बरेच लोक लक्ष द्या, एकदम महत्वाचं आहे.
बरेच लोक, बरेच सीए चुकीच्या पद्धतीनं तुमचा टॅक्स भरतायत. हे तुम्हाला माहिती आहे. आत्ता लगेच उठायचं, स्वतःचं टॅक्स फायलिंग केलेलं काढून बघायचं आणि सीएला जाऊन विचारायचं, सेक्शन 24A चा वापर का करून घेतला नाहीस. हा सेक्शन काय सांगतो बघा. जर तुमचा रेंटल इन्कम असेल तर त्यामधून 30% डायरेक्ट स्टँडर्ड डिडक्शन घेता येतं. कशासाठी आणि कसं अजूनही तुम्हाला समजलेलं नाही, मला माहिती आहे ना, पण मी तेच एक्सप्लेन करतो बघा. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेताय, त्याला पेंटिंग करावं लागतं, रिपेअर करावं लागतं, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, त्याचा इन्शुरन्स, त्याची सिक्युरिटी, त्याचा रेंट, अशा अनेक गोष्टी असतात. वेगवेगळ्या गोष्टींचा रेंट असतो त्यामध्ये पण. म्हणजे काय, मेंटेनन्स, मला बिल्डिंगचा ओव्हरऑल रेंट एक द्यावा लागतो किंवा मंथली मेंटेनन्स आपण म्हणू शकतो. सिक्युरिटी असतो, त्याला मला त्याचे पैसे द्यावे लागतात, मला हाऊसकीपिंग करावं लागतं, वेळोवेळी मेंटेन ठेवावं लागतं, कलर असेल, प्लंबिंग असेल, फिटिंग असेल, इलेक्ट्रिक काही ऍक्टिव्हिटीज वर्क तुम्हाला करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी पैसा पे करावा लागतो. त्यासाठी मला सरकारनं स्टँडर्ड डिडक्शन 30% दिले. सरकारचं म्हणणं हे आहे की तुम्हाला 1,00,000 येतोय रेंट, हा रेंट जो आहे ना तो टॅक्सेबल आहे. 30% टॅक्स द्यायचा जर तुम्ही 30%च्या ब्रॅकेटमध्ये येत असाल तर. मग आपण सरकारला रिक्वेस्ट करू शकतो किंवा या सेक्शनच्या अंडर आपण म्हणू शकतो की मी 30% यातनं मायनस करणार माझा एक्सपेन्स. बरं, बिलं द्या, फिलं द्या, काही भानगड नाही आहे, डायरेक्ट एक्सपेन्स मायनस. जर मी यातून 30% मायनस केलं तर 30,000 मायनस होईल. मला 70,000 हा माझा टॅक्सेबल इन्कम बनेल. इथंपर्यंत तुम्हाला कळालं? इथंपर्यंत काही इश्यू नाही आहे. यानंतर मला टॅक्स भरायचा आहे. आता गेम सुरू होते एक्सेल शीटची, ज्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण त्याच्या आधी अजून एक सेक्शन 32. मला माहिती आहे तुम्ही गडबड करताय, पण हे क्लिअर असणं गरजेचं आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन जर कोणाला हे शिकवायला गेलात ना तर तो खळ्यात काढेल. तुमचा सीए सुद्धा तुम्हाला खळ्यात काढेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे सेक्शन सांगायचे. मला माझ्या प्रॉपर्टीचं डिप्रिसिएशन घ्यायचं आहे. डिप्रिसिएशन हा काय प्रकार आहे सांगतो बघा. तुमची बिल्डिंग आहे 1 करोड रुपयांची. सरकारचं म्हणणं काय माहिती आहे का, 1 करोड रुपयाची बिल्डिंग घेताना तुम्ही 1,30,00,000 कमवले, 30% टॅक्स भरला, मग ते 1 कोटी तुमचे व्हाईट झाले, मग ते तुम्ही इन्व्हेस्टेबल अमाऊंट बनली, मग तुम्ही ती प्रॉपर्टी परचेस केली. अहो पण माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू खाली येते ना. डिप्रेसिएशन ज्याला म्हटलं जातं, म्हणजे काय, वेअर अँड टिअर होतो. मग माझी प्रॉपर्टी थोडीशी खराब होते, त्याची लाईफ कमी होत जाते. 100 वर्षानंतर पण प्रॉपर्टी त्याच लेवलची असणार आहे का? कन्स्ट्रक्शन तसंच असणार आहे का? त्याची व्हॅल्यू तेवढीच तुम्ही पकडणार आहे का? नाही. दिस इज कॉल्ड डिप्रिसिएशन. मग जे डिप्रिसिएशन होतं ना ते सेक्शन 32च्या अंडर होतं, विच इज 10%. आता हे प्रकार काय समजून घ्या. सरकार काय म्हणतं, तुम्ही 1 कोटी रुपये दिलेत ना, ठीक आहे. आता काय करा, 10,00,000 यावर डिप्रिसिएशन पकडा. म्हणजे काय, तुमचा इन्कम समजा यावर्षी 25,00,000 रुपयेचा असेल. सरकार म्हणतं यातनं 10,00,000 डायरेक्ट मायनस करून टाका ॲज अ डिप्रिसिएशन. म्हणजे किती, 15,00,000वरच टॅक्स भरा. बरं, पुढच्या वर्षी काय होणार, यातनं 10,00,000 मायनस केले म्हणजे 90,00,000 बॅलन्स राहिली अमाऊंट. सरकार म्हणतं पुढच्या वर्षी तुमचा इन्कम किती आहे, 30,00,000 वाढला ना, बिझनेस करताय तुम्ही, चांगली ग्रोथ होते. मग सरकार म्हणतं यातलं परत 10% मायनस करा, म्हणजे 9,00,000 मायनस होणार. बेसिकली 21,00,000 टॅक्स भरावा लागणार. दिस इज कॉल्ड डिप्रिसिएशन. आता गेम लक्षात घ्या. मला एक काम करायचं आहे, 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी परचेस करायची आहे. उदाहरण देतोय, परत कमेंट बॉक्समध्ये दंगा नको. 50 लाखाची करा, 10 लाखाची करा, तुम्हाला जे आवडतं जे हवं ते करा. मी काही विकायला बसलेलो नाही माझी प्रॉपर्टी, त्यामुळे असं काही नाही की तुम्ही माझ्याकडून काहीतरी परचेस करायला आलाय. तुमचा डिसिजन आहे कुठून काय परचेस करायचं. फक्त स्मार्टली गेम कशी खेळायची हे मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या खिशात 1 रुपया जरी एक्स्ट्रा पडला ना, मला आनंद होतो. म्हणून तुमचा पैसा वाचणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी नियम अटी काय काय असतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. आता येऊया नेहमीच्या आपल्या फेवरेट पार्टवर, एक्सेल शीट. ही शीट तुम्हाला काय सांगते, पहिली गोष्ट, 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी. 1 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीवर 7% यील्ड मिळतो कमर्शियल प्रॉपर्टीवर. नाही मिळत जर असं वाटत असेल, डोक्यातनं काढून टाका. मी देऊ शकतो तुम्हाला. बरेच असे कमर्शियल प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये पण सुरू आहेत, जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. भेटा, बोला, चेक करा आणि मग इन्व्हेस्ट करा. 100 रुपयाच्या आसपास रेट आता कोल्हापूरमध्ये सुद्धा मेन एरियामध्ये सुरू आहेत कमर्शियल प्रॉपर्टीजना, चांगल्या प्रॉपर्टीजना, ज्याचा प्रॉपर्टीचा रेट 10-12 हजार रुपये पर स्क्वेअर फूट सुरू आहे. म्हणजेच काय, 10% पण ती यील्ड जाऊ शकते. पण मी बेअर मिनिमम 6-7%च पकडतोय, जास्त बिलकुल पकडणार नाही. लगेच कमेंट बॉक्समध्ये नको की 2-2.5% रेसिडेन्शियल प्रॉपर्टीला मिळतो, कमर्शियल प्रॉपर्टीचा यील्ड चांगला आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे पॉसिबल नाही आहे, बिनधास्त फॉर्म दिलाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन तो भरा. तुम्हाला जर तशा प्रॉपर्टीज हव्या असतील, मी सिलेक्ट करून ठेवतो काही प्रोजेक्ट 1-2 जर अवेलेबल असतील तर. आम्ही स्वतःचेच आमचे 4-5 प्रोजेक्ट ऑलरेडी झालेत. सो आता सध्या तरी माझ्याकडे काही अवेलेबल नाही आहे. हां, नवीन प्रोजेक्ट मे बी आम्ही लॉन्च करू लवकरात लवकर. त्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल
तर मी तुम्हाला त्यामध्ये इन करून घेऊ शकतो. सिलेक्टेड लोकांनाच, हार्डली 20-25 कोटीपर्यंत टोटल 50-60 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही आता विचार करतोय, अजून फायनल झालेलं नाही. तरी सुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म आहे, काही रेफरन्सेस असतील माझ्याकडे, मी तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही जाऊन तिथे तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. आफ्टर ड्यू डिलिजन्स तुमच्या वकिलाला भेटून जे काही तुम्हाला करायचं आहे तुमचं तुम्ही करा, किंवा तुमच्याकडे काही ऑप्शन्स असतील स्वतः चूज करा, इन्व्हेस्ट करा. आता 1 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्यामुळे काय झालं तर मला 7% रेंटल इन्कम चालू झाला. म्हणजे 7 लाख महिन्याला नाही जाईल, वर्षाला म्हणतोय. म्हणजे काय 12-5-60 12-72 ऑलमोस्ट 55-60 हजार रुपये महिन्याला कोणीही देतं 1 कोटीच्या प्रॉपर्टीला, कमर्शियल प्रॉपर्टीला साहेब आरामात येतो. ओके, सो 7 लाख रुपये आले. दरवर्षी 10% इन्क्रीमेंटचं आपण ॲग्रीमेंट करतो, पण मी काय पकडलं 5% इन्क्रीमेंट, जास्त नाही, फक्त 5%नं माझा रेंट वाढणार आहे. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं दिसेल. बरं, दुसरा कॉलम काय आहे तर स्टँडर्ड डिडक्शन. हे जे मी कमवलंय ना यामध्ये 30% स्टँडर्ड डिडक्शन आहे. म्हणजे मला यावर टॅक्स भरावा लागणार नाही, जे मी ऑलरेडी सेक्शन समजावून सांगितलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणता सेक्शन होता. त्यानंतर लोनचा इंटरेस्ट, लोनवर मी व्याज पे करतोय. EMI आला 1 लाख रुपये किंवा वर्षाचा 10 लाख रुपये किंवा 12 लाख रुपये. त्या 12 लाख रुपयामध्ये 7,95,000 मे बी माझा इंटरेस्ट असणार आहे, फक्त व्याज. हे व्याज टॅक्समधून मायनस केलं जातं, जे मी मगाशी सेक्शन सहित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. डिप्रिसिएशन 10%, जे मी मगाशी बोललो होतो. 1 कोटी रुपयावर मला 10 लाखाची सवलत मिळणार आहे. टॅक्सेबल इन्कम किंवा लॉसेस काय होणार आहेत बघा. 13 लाख रुपये माझे वाचणार आहे, ज्यावर मला टॅक्सच भरायचा नाही आहे. कसं लक्षात घ्या, इथं 7 लाख रुपये इन्कम म्हणजे काय, इन्कम वाढला, माझ्या इन्कम मध्ये ऍड होणार आहे. पण इन्कम मधून मायनस काय होणार आहे, रफली हे 2 लाख रुपये, हे 8 लाख रुपये, म्हणजे 10 लाख रुपये माझे इथंच वाचले, आणि हे 10 लाख रुपये म्हणजे हे 20 लाख रुपये माझे इथंच वाचणार आहेत, जे माझ्या इन्कम मधून मला मायनस करायचे आहेत. पण त्या इन्कम मध्ये काय वाढ होणार आहे, या 7 लाख रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे 20 लाखातून हे 7 लाख रुपये गेले तर हे ऑलमोस्ट 13 लाख रुपये माझे मायनस मध्ये जाणार आहेत. टॅक्स 13 लाखावर भरायचाच नाही आहे. जर तुमचा दुसरा इन्कम नसेल ना, हा लॉस बुक होणार तुमच्या बॅलन्स शीटला. याला तुम्ही 7-8 वर्ष पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता, म्हणजे पुढे जाऊन सेट ऑफ करता येईल, किंवा करंट इयरच्या इन्कम मधून मायनस करून टाका. इथं -4 लाख रुपये तुमचा ऑलमोस्ट टॅक्स होणार आहे. समजा बाकीच्या इन्कम मधून एक 10 लाख रुपये तुम्ही टॅक्स भरताय, अहो हे 4 लाख रुपये त्यातनं मायनस झाले, 6 लाख रुपयेच बॅलन्स झाला. फक्त 6 लाख टॅक्स भरावा लागेल, जिथं तुम्हाला 10 लाख भरायला लागणार होता तिथे मी बोलतोय. आता याची आकडेवारी काय होते बघा. इथं कंटिन्युअसली तुम्ही लॉसमध्ये असता अंटिल 12-13 वर्ष, आणि 13 वर्षानंतर तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे. उदाहरणार्थ आपण एक 20 वर्षाचं लोन केलंय, बरोबर. या 20 वर्षाच्या लोन नंतर माझी हालत काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. 20 वर्षानंतर हे 2,31,00,000 रुपये मी कलेक्शन करणार आहे इन टर्म्स ऑफ रेंट. माझ्याकडे भाडं येणार आहे 2,31,00,000 रुपये, पण गुंतवणूक माझी 1 कोटीची होती. तुम्ही काय म्हणणार आहे मला माहिती आहे की, तुम्ही तर म्हणत होता गुंतवणूक करायची नाहीये. कशी करायची नाही हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. या दरम्यान तुम्ही जर बघितला तर 50 लाख रुपयांचा टॅक्स माझा वाचणार आहे. कॅशमध्ये 15 लाख रुपये टॅक्स पेमेंट मला भरण्याची गरज नाही पडणार. ओव्हरऑल इथं थोडा टॅक्स भरावा लागला, वर तर माझी बॅलन्स शीट मायनसमध्येच होती, त्यामुळे टॅक्स भरावा लागणार नाही. आता याचं कॅल्क्युलेशन दाखवतो गेम कशी होते. समजा प्रॉपर्टी माझ्याकडे 1 कोटी रुपयाला मी परचेस केलेली आहे. हे भरावे लागले ना खिशातनं, म्हणजे निघून गेले, म्हणून मी याला लाल कलर दिलाय. पण रेंट आला 2,31,00,000 रुपये. पण टॅक्स किती गेला रेंटल इन्कमवर, 48 लाख रुपये माझा साहेब टॅक्स पण जाणार आहे बरं का, जर तुम्ही टॅक्सेबल ब्रॅकेटमध्ये येत असाल तर. पण हे जर वाईफच्या नावाने असेल, हेच तुमच्या आईवडिलांच्या नावाने असेल, जे रिटायर्ड आहेत त्यांचा इन्कम नाही आहे, तर हा सुद्धा टॅक्स तुम्हाला लागणार नाही. ते स्मार्ट प्लॅनिंग आहे बरं का कसं करायचं. ओव्हरऑल प्रॉफिट 82 लाख रुपये होत आहे. पण जी प्रॉपर्टी मी आज 1 कोटीला घेतली आहे ना, ती ॲप्रिशिएट होते हार्डली 8% 10% नी ॲप्रिशिएट तर होणारच आहे. कमर्शियल प्रॉपर्टी अजून बेटर वेने ॲप्रिशिएट होऊ शकते जर चांगल्या लोकेशनला घेतलं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, मी एक फॉर्म दिलाय, एक जबरदस्त प्रोजेक्ट माझ्या नजरेत आहे. जर तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली असेल 1, 2, 3, 4, 5 कोटी वगैरे, तर मी डेफिनेटली तुम्हाला ती रेफर करू शकतो. तुम्ही एकदा भेटून ऑफिसला किंवा ऑनलाईन झूम मीटिंग थ्रू त्याची माहिती घ्या, खरोखर त्यामधून बेनिफिट मिळतील. सो त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 10 कोटी प्लस होणार आहे. 1 कोटीची व्हॅल्यू. तुम्ही म्हणाल कसं पॉसिबल आहे सांग. ॲव्हरेज 8 वर्षांमध्ये त्याची व्हॅल्यू डबल होते, कळतंय. म्हणजे 1 कोटीचे 2 कोटी झाले. पुढच्या 8 वर्षांमध्ये म्हणजे 16व्या वर्षी तुम्ही म्हणाल 8 वर्षात कसं डबल हो साहेब, 10%नी कंपाऊंडिंग होतं. आणि तुम्ही बेसिकली तुमच्या एरियामध्ये कमर्शियल प्रॉपर्टीचे रेट
8-10 वर्षापूर्वीची एकदा चेक करा आणि आज त्याच प्रॉपर्टीचा रेट चेक करा, तुम्हाला डेफिनेटली तो डबल झालेला दिसेल. म्हणजे याचे 4 कोटी होणार 16व्या वर्षी आणि परत 8 वर्षानं म्हणजे 16 20, 20 आणि 24च्या आसपास, 8 2 16 8 त्रिक 24 किंवा 7 1 वर्ष इथं पकडला, 7 2 14 7 त्रिक 21 करू शकता. सो दॅट इथं तुम्हाला 20 ते 24 वर्षाच्या दरम्यान 8x तुम्हाला रिटर्न दिसणार आहेत किंवा 10x दिसणार आहेत, अजून 10% 12% गेन झाला तर. सो ब्रॉडर लेवलला इथं मला 10 कोटी रुपये ते होणार. फायनल गेन, फायनल प्रॉफिट माझं 10 कोटी 82 लाख रुपये होऊ शकतात विदिन 20 to 24 इयर्स. आणि 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 टॅक्सची जबरदस्त बचत. आता समजा मला स्मार्ट गेम खेळायचे, माझ्याकडे 1 कोटी आहेत, पण मी डायरेक्ट 1 कोटी नाही देणार. मी गेम काय करणार माहिती आहे का, मी लोन करणार. म्हणजे काय, प्रॉपर्टी पण सेफ राहिली, गुंतवणूक पण झाली, म्युच्युअल फंडमध्ये टाकली, 12% रिटर्न येतात का आसपास, येऊ शकतात. समजा टोटल लोन रिपेमेंट किती करणार आहे मी, 20 वर्षामध्ये 2 कोटी 24 लाखाच्या आसपास मी पैसे परत करणार आहे लोनच्या स्वरूपात, जे मी लोन घेतोय, राईट. पण मी 1 कोटी काय केले होते, म्युच्युअल फंड्समध्ये टाकले, बॉन्डमध्ये टाकले, एफडीज मध्ये टाकले. ॲव्हरेज सगळ्याचा मिळून मला 12% परतावा मिळाला. तुम्ही म्हणाले एफडीमध्ये 12% कसा मिळेल, साहेब आम्ही पण एफडीज घेतोय. फिनिक्समध्ये, फिनिक्स अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती तुम्हाला 10%, 9.5%, 9% व्याजदर देते. बरं, म्युच्युअल फंडमध्ये टाकले 13-14% काही रिटर्न आपण काढू शकतो, स्टॉकमधून 15% वगैरे काढू शकतो. आणि सगळ्याचा ॲव्हरेज अग्रेसिव्ह, डिफेन्सिव्ह, मॉडरेट अशा इन्व्हेस्टमेंट करून एक 12% जरी गेन मिळाला, तुम्हाला एफडी जरी करायची असेल अग्रेसिव्हली आणि चांगले रिटर्न कमवायचे असतील, डिफेन्सिव्ह आहे एफडी, अग्रेसिव्हली रिटर्न हवे असतील तर डेफिनेटली कॉल करू शकता. एफडी मधून सुद्धा चांगला गेन होतो. सो ओव्हरऑल जर 1 कोटीवर तुम्ही बघितलात ना 20 वर्षात, ती जी मी गुंतवणूक केली होती, आज माझ्याकडे कॅश आहे, पण ती फ्लॅटमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये न टाकता मी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली, तिकडून मला चांगला परतावा मिळतोय. प्लस मी लोन केलं, ज्या लोनला मला रिपेमेंट करावं लागलं 2 कोटी 23 लाख रुपये. बरं, लोनचे हप्ते कुठनं जात आहेत माहिती आहे, जो मला मंथली रेंट येणार आहे ना, तोच हप्ता देऊन टाकायचा, खिशातून थोडेफार 1-2-3 वर्ष सुरुवातीला घालावं लागेल. नंतर ऑलरेडी रेंट पण तुमचा वाढत जाणार आहे आणि लोनचा ईएमआय कमी होणार आहे. का तर इंटरेस्ट रेट कमी होतात म्हणून लोनचा ईएमआय ऑटोमॅटिकली खाली येणार आहे. कळतंय तुम्हाला? त्यामुळे तो कुठेतरी 1-2-3 वर्षात मॅच होऊन जाईल. परिणामी तुम्हाला खिशातनं पैसे घालायची गरजच नाही. सो आफ्टर 20 इयर्स माझ्या 1 कोटीची व्हॅल्यू 9 कोटी 64 लाख रुपये होते आणि त्यानंतर जो रेंट येणार आहे तो 2 कोटी 31 लाख येणार आहे, जो आपण ऑलरेडी बघितलाय. टॅक्स आपण जवळपास 15 लाख रुपये सेव्ह करतोय आणि ओव्हरऑल 9 कोटी 87 लाखाचा गेन होणार आहे आपल्याला. पण प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होईल, एक 10 कोटी होईल असं आपण पकडलंय. म्हणजे 20-22 वर्षांमध्ये मला 20 कोटीच्या आसपास फायनल गेन होणार आहे. जर तुमच्याकडे ही अमाऊंट नसेल, ही सोडून द्या. फक्त लोन जरी आपण केलं तरी सुद्धा 9-10 कोटी रुपयांचा आपण प्रॉफिट कमवू शकतो. दिस इज कॉल्ड स्मार्ट इन्व्हेस्टमेंट विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट लॉज, वेगवेगळे सेक्शन्स आणि कुठून कसं डिडक्शन घ्यायचं हे फक्त माहिती असायला पाहिजे. याच्यापेक्षा खूप डीप नॉलेज आहे. पण अशा गोष्टींना खरंच तुम्हाला वाटत असेल मला ॲप्रिशिएट करायचं आहे, 1ही रुपये देऊ नका. सबस्क्राईबचं बटन आहे, फ्री आहे. अशाच व्हॅल्यू मी देत राहीन. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मी हे जे सांगतोय ते कसं वाटतंय स्वतःहून. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.